मन सब्सक्राइब करो, लाइक करो। तो यहाँ दो बिंदु फैमिली रेस्टोरेंट में और फिर खाना वाना खा के निकलते हैं हमारी बस की ओर। तो देख सकते हो गाइस हमारी बस। हाय गाइस, तो स्वागत है आप सभी का हमारे यूट्यूब चॅनल में। तो गाइस मैं आज जा रहा था पुन्हा, त्यामुळे मित्रांनो आम्ही लगेच रिक्षामध्ये बसलो सर्व फॅमिली आणि लगेच निघालो ठक्कर बाजाराच्या दिशेने। रस्त्यात सिटी लिंक बस दिसली, तिला बाय बोलून आम्ही पोचलो सिविल हॉस्पिटल समोर। तो गाइस मेरे अंकल का हो गया था एक्सीडेंट कल रात को, तो सबसे पहले हम लोग आते हैं हॉस्पिटल। तर सर्वात पहिले आम्ही घेतले नारळ पाणी मित्रांनो आणि निघालो काकाला भेटण्याच्या दिशेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। त्यांना भेटून पटकन बाय बोलून आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने, जे की आम्हाला पुण्याला जायला उशीर होत होता मित्रांनो, त्यामुळे आम्ही लवकर निघालो। तुमचा भाऊ बैग घेऊन कसा दिसतोय? तो गाइस कैसे लग रहा हूँ मैं? बैठ गया आखिरकार बस में हम लोग। तो रास्ते में हो जाते हमारे बस की लाईट खराब, त्यामुळे मित्रांनो आमची गाडी जाते डेपोमध्ये, जिथे लाईट रिपेअरिंग करण्यासाठी आमचा खूप वेळ जातो वाया। त्यानंतर फायनली गाडी निघते आणि पोचते जे अर्ध्या रस्त्यात जेवणासाठी थांबते त्याच्यासाठी मित्रांनो। बस आज कुठे थांबलेली आणि कोणत्या बसमध्ये प्रवास करतो तर चला तुम्हाला दाखवतो। तर हीच ती बस आहे मित्रांनो ज्यात तुमचा भाऊ प्रवास करतोय। हेच आहे ते हॉटेल द बिंदू फॅमिली रेस्टोरेंट मित्रांनो। तर या हॉटेलला थांबली आज आमची गाड़ी, तो इधर जेवणार है आम्ही। तो गाइस हमें आ जाता हूँ अंदर और दे देता हूँ फटाक से हमारे खाने की ऑर्डर। देख सकते हो सामने मेरी फॅमिली बैठी है। तर मित्रांनो लगेच मी जाऊन त्यांना कंपनी देतो आणि फटक्या देशीन खातो आम्ही लोक, कारण की गाडी निघाली जायला। तर आपण चिंचा घेतल्या आणि निघालो, तर मागून एकदा परत हॉटेल बघा मित्रांनो कसं चमकू राहिलं एकदम कडक दिशेने। त्याच बाजूला आमची बस होती मित्रांनो जे की निघाली होती। तर मी लगेच आलो बस जवळ पळत आणि बसलो बसमध्ये। तो गाइस बहुत रात को अंधेरा हो गया था, रात के 1 बज गए थे, जो कि हमको उतरते उतरते देख सकते हो गाइस रात के 1 बजे और हम उतर गए। पर यहाँ से हमें घर जाने के लिए कोई रिक्शा नहीं मिलती दोस्तों, इसलिए मैं तुम्हारा बाइक कर देता है रैपिडो बुक और पहुँच जाते हैं हमारी रिक्शा हमें लेने के लिए। गाइस रिक्शा वाले हमें फटाफट से छोड़ देते घर पे। तो उसके बाद सवेरे होती गाइस, तुम्हारा भाई आज पुणे में आया है, तुम लोगों को तो पता ही है। तर मित्रांनो तुमचा भाऊ आज सकाळी आणि पुण्यामध्ये तर म्हणलं चला खाली पार्किंगमध्ये फिरून घेऊ। तर आलो खाली पार्किंगमध्ये फिरण्यासाठी मित्रांनो। कडक मस्त सुंदर असं वाटतं पुण्यामध्ये फिरायला मित्रांनो। तेवढ्यातच आपल्याला येतो आपल्या सिस्टरचा फोन मित्रांनो, जे की आपला भाचा आहे शिवांश, तो रडत होता मामा म्हणून। तर मित्रांनो आपण लगेच लिफ्टच्या दिशेने पळालो आणि लगेच लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टने लगेच आपल्याला। तो गाइज मी येतो 5व्या फ्लोअर आणि समोरच दिसतो माझा भाचा उभा आहे, जो की माझी वाट पाहतोय मित्रांनो। तर गाइज हा मला घेऊन चालला आहे टेरेसवर। तो गाइज ये टेरेस पर लेके आता है मुझे, वर ऊपर बहुत ही ठंड थी मित्रांनो। तर आणि बघू शकता किती उंच आणि उंच उंच बिल्डिंग आहे मित्रांनो। तर बिल्डिंग पाहून मला चक्कर यायला लागली मित्रांनो। तर मित्रांनो चला तुम्हाला आता टेरेसवर पुण्याचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो कडक असा। तो बघू शकता मित्रांनो खूपच थंडी आणि धुकं देखील पडलेलं इधर। तो गाइस देखो तुम पूरा व्यू देखो, एकदम मुंबई लग रही है ना, मुंबई ऐसा लग रहा है तुम्हारा भाई मुंबई में आ गया। गाइस ये पूरा व्यू देखो आप। तभी मेरा बच्चा बोलता है गाइस मामा को, मामा मुझे भी आपके वीडियो में आना है। मित्रांनो चला आता आपण त्याचा शूट करू, बघा त्याचे डॉट मन सब्सक्राइब करो, लाइक करो। तर मित्रांनो त्याचा डायलॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आता बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।